चला तर बनवूया संक्रांतीनिमित्त तिळाचे लाडू. सारखं प्रमाण घ्यायचं आहे. कोणती वाटी घेऊ शकता तुम्ही. 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ. तीळ आपण कढईमध्ये टाकून घेऊ. लालसर परतून घ्यायची तिला, जास्तही नाही. आणि मूठभर शेंगदाणे घ्यायचे, तेही आपल्याला भाजून घ्यायचे कढईमध्ये. शेंगदाणे पण चांगले भाजून झाले का लगेच खलबत्त्यामध्ये टाकायचे आणि कुटून घ्यायचे. जास्त बारीक पण कुटायचे नाही, जाडे मोठेच कुटून घ्यायचे. शेंगदाणे कुटून झाले की लगेच तिळीमध्ये हे मिक्स करून घ्यायचे. इकडे गॅस पेटवायचा, लगेच कढई ठेवायची आणि पाक करायला ठेवायचं. गूळ टाकून घ्यायचा कढईमध्ये, चांगला मिक्स करायचं त्याला आणि त्याला हलवतच राहायचं. कढईला लागू द्यायचं नाही अजिबात. पाक चांगला झाला की तेव्हाच लाडूही चांगले होतील. चांगला शिजवून घेतला का चेक करून घ्यायचा पाक. पाक हलवतच राहायचा तोपर्यंत आणि मीडियम गॅस ठेवायचा. पाकाची गोळी तयार होत असेल तर पाक रेडी आहे समजायचं. लगेचच आपल्याला ते सगळं मिश्रण आहेत ना तिळीचं आणि शेंगदाण्याचं, ते पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि फास्ट प्रोसेस करायची एकदम. पटापट पटापट मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना ते पटापट पटापट हलवायचं त्यांना. पाक चांगला शिजून झालेला आहे आता इथे. आता हे सगळं मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊ. पटापट पटापट मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणि गरम गरमच लाडू वळायला सुरुवात करा. गॅस बंद करून घ्यायचा. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आपल्याला. तेल किंवा तूप तुम्ही काही पण लावू शकता. मी तेल लावून घेतलं आणि पटापट लाडू वळायला सुरुवात केली. ते गरम गरम असतात पण चटके बसले तरी चालेल, पण पटापट वळून घ्यायचे, कारण थंड झाल्यावर लाडू बनतच नाही अजिबात. अशा प्रकारे मी सगळे लाडू तयार करून घेतले पटापट. अगदी सोपी रेसिपी आहे. रेसिपी आवडली सबस्क्राईब करा प्लीज आणि लाईक पण करा, शेअर पण करा. कसे वाटले लाडू ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेडी आहेत आपले लाडू.